नमस्कार मित्रांनो. तुम्ही जर एखादा प्रायव्हेट जॉब करत असाल किंवा एखादी सरकारी नोकरी करत असाल आणि जर तुमच्या खात्यातून पी एफच्या स्वरूपात पैसे कटत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ई पी एफ ओने 3 नवीन अपडेट आणलेले आहेत आणि त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे. तो जी आरही आपण बघणार आहोत आणि ते कुठले 3 नियम आहेत हे या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळत राहतील. तर मित्रांनो, हा तो जी आर आहे 30 जुलै 2025चा आणि 1 ऑगस्ट 2025पासून हे जे 3 अपडेट आहेत ते लागू होणार होते. ते तर कुठले अपडेट आहेत ते आपण आता पुढे बघणार आहोत. तर ते मित्रांनो, हे अपडेट होते EVN अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशन, दुसरा आहे EVN ॲक्टिवेशन आणि तिसरं आहे फेस ऑथेंटिकेशन ऑफ ऑलरेडी ॲक्टिवेटेड EVN. तर पहिला असं म्हणतो आहे की जो EVN नंबर आहे, जसं की आपण पूर्वी बोललो, EVN नंबर हा तुम्हाला स्वतः जनरेट करायचा आहे आणि जॉब जॉईन करण्यापूर्वी कंपनीला द्यायचा आहे. दुसरं जे आहे EVN ॲक्टिवेशन, जेव्हा तुमचा पी एफ नंबर जनरेट होतो, तुमचं अकाउंट तयार होतं, त्याच्यानंतर तुम्हाला पी एफ नंबर, तुमचं पी एफ अकाउंट जे आहे ते EVNद्वारे ॲक्टिवेट करावं लागतं. त्यासाठी तुमचं EVN ॲक्टिवेट करावं लागतं. आणि त्याच्यानंतर आता नवीन अपडेट आलेलं आहे, आता फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आपल्याला, ज्यांचे EVN ऑलरेडी ॲक्टिवेटेड आहेत त्यांच्यासाठी. तर ते कसे करायचे? तर आपण आलेलो आहे उमंग ॲपवर मित्रांनो. तुम्हाला सर्च करायचं, वरती सर्चही करू शकता इथे, किंवा इथं मी ऑलरेडी यूज केलेलं असल्यामुळे मला इथं दाखवते EPFO. मी इथं त्याला ओपन करणार आहे. ओपन केल्याच्यानंतर सुरुवातीला जो होता तो इंटरफेस वेगळा दाखवत होता, आता वेगळा दाखवते. हे व्ह्यू पासबुक, राईज क्लेम वगैरे हे पॉप्युलर हे ऑलरेडी होते. आता यात नवीन 3 तुम्हाला दिसत असतील, न्यू. त्यात EVN अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशन, EVN ॲक्टिवेशन आणि फेस ऑथेंटिकेशन, जसं की आपण बोललो होतो त्याप्रमाणे. तर तुमचा EVN जनरेट करण्यासाठी तुम्हाला EVN अलॉटमेंट अँड ॲक्टिवेशनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन तुमची ओपन होईल. तर तुमची अशी स्क्रीन ओपन होईल मित्रांनो, आणि इथं तुम्हाला दिसत असेल की आधार नंबर टाकायचा आहे सुरुवातीला, आणि तुमचा आधारसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर मी इथं पहिले सुरुवातीला माझा आधार नंबर टाकतो. आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तर बघा मित्रांनो, इथं मला एक नोटिफिकेशन दाखवते. हा आधार नंबर जो माझा दाखवतो, तो आधार नंबर ऑलरेडी एका EVN नंबरसोबत ॲक्टिवेटेड आहे, म्हणजे जनरेट झालेलं असल्यामुळं अशी नोटिफिकेशन दाखवते. आणि जर तुमचं जनरेट झालेलं नसेल तर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP तुम्हाला सबमिट करायचे आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट सबमिट करून तुम्हाला तुमचा EVN नंबर जनरेट करायचा आहे. तर आता आपण दुसरं बघूया, EVN ॲक्टिवेशन. इथं पण माझं सेम दाखवेल, कारण माझं ऑलरेडी EVN ॲक्टिवेट असल्यामुळे इथं आधार नंबर टाकायचा आहे, तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि चेकबॉक्सला क्लिक करून OTP घ्यायचा आहे आणि OTP आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं EVN ॲक्टिवेट होऊन जाईल. त्याच्यानंतर तिसरं आहे फेस ऑथेंटिकेशन. यासाठी तुम्हाला एक दुसरं ॲप डाउनलोड करावं लागेल. जे आधार बेस, आपलं रेग्युलर जो आधारचा ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर फेस ऑथेंटिकेशनसाठी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा आता माझं ऑलरेडी फेस ऑथेंटिकेशन झालेलं असल्यामुळे मला ही नोटिफिकेशन दाखवते. पण जर तुमचं झालेलं नसेल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे, त्यात तुम्हाला OTP टाकायचा आहे. OTP झाल्याच्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेऱ्यामध्ये तुमचं फेस दाखवायचं आहे आणि सबमिट करायचं. हे झाल्याच्यानंतर तुमचं फेस ऑथेंटिकेशन जे आहे ते कंप्लीट होऊन जाईल. तर हे होते मित्रांनो 3 नवीन अपडेट जे EFOने आणले होते. यामध्ये आपला टाईम खूप वाचवला जात आहे, कारण तुमचा EVN नंबर मागवण्यासाठी तुम्हाला HR वर डिपेंड राहावं लागायचं. आता HRला तुम्हाला मागण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमचा EVN नंबर जनरेट करणार आहेत, ॲक्टिवेट करणार आहेत आणि फेस ऑथेंटिकेशन तुम्हाला करायचं आहे मित्रांनो.